कोकण किनारपट्टीवरचे मच्छीमार सध्या खूपच चिंतेत आहेत। 2.5 महिने बंद असलेली मासेमारी नारळी पौर्णिमेपासून पुन्हा जोमाने सुरू होते, मात्र अजूनही मासेमारी सुरू झालेली नाही। नेमकं काय झालंय पाहूयात या रिपोर्टमधून। कोकणातला मच्छीमार बांधव सध्या दुहेरी कात्रीत सापडलाय। एकीकडे खराब हवामान आणि दुसरीकडे शासनाकडे डिझेलच्या परताव्याचे अडकून पडलेले लाखो रुपये। यामुळे इथल्या मच्छीमारांचं आर्थिक गणितच कोलमडलंय। नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा हंगाम पुन्हा सुरू झाला, मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच समुद्रात उसळलेल्या उंच लाटा आणि वादळी हवामानाचा फटका मच्छीमारांना बसलाय। काही मच्छीमारांनी धाडस करून आपल्या नौका समुद्रात उतरवल्या, मात्र मिरकर वाड्यातल्या 2 नौकांना जलसमाधी मिळाल्यानं मच्छीमार चांगलेच धास्तावलेत। मच्छीमारी दुष्काळाचा फटका कोकणातल्या मत्स्यप्रेमींनाही बसलाय। माशांचे दर गगनाला भिडल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले। नैसर्गिक तुफान जे वादळ आणि पाण्याचं करंट यामुळे मच्छीमारी आज जवळजवळ 20-25 दिवस बंदच आहे। म्हणजे कोणी गेलं नाही, त्यामुळे बोंबाल सुटली की माशाचे रेट पण कराडले, पण मच्छीच नाही, मासे कुठे तिकडे जाणार। त्यामुळे मच्छीमार बरीच मोठी संकट आलेलं आहे। हवामानाचं हे संकट नेमकं कधी दूर होतं आणि पुन्हा मासेमारी कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत सध्या कोकणातला मच्छीमार बांधव आहे। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।